जे ड्रिपर वाचेल होतं त्यानं मग आपण मूग उडीद आणि चव्याला दिलेत। आता पुढे काय वस नाही वस त्याचे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये काहीच। आणि सगळं कामे आपलं या घरना घर करेल आपण दाखवू शकतस। आपली जी कपाशी आहे एकदम व्यवस्थित प्रकारे उतारा दिले आणि आई जी कपाशी आपली आता 11 दिवस नाही व्हायले दाखवू शकतस तुम्ही। सुंदर प्रकारे अशी हवा माते उडी राहिनी कोणती बी नडी दक्षात तुम्ही एकदम आपला दोराजला आले नड्या आपण करणार गरज आतरेलेत। प्रत्येक नडी व्यवस्थित प्रकारे आपण दोरावर टाकेले आणि लागवड पण आपण व्यवस्थित प्रकारे करेले। पाणी बी एकदम व्यवस्थित प्रकारे आपलं चाली राहे ना। प्रत्येक नडी मी तुमले जे मागला व्हिडिओ मध्ये काढेल होतं ते आपण नड्या साफ करायला फायदा काय रास अहो फायदा तुमले औषध काय राहना एक बी ओळ आपलं बंद सापडाव नाही। प्रत्येक ओलमा पाणी पडी राहना दगू शकतोस तुम्ही कोणता बी ओल दाखा तुम्ही प्रत्येक ओलवर आपलं पाणी चाली राहणार आहे दाखा। आणि अशा प्रकारे आपली जी कपाशी ना खूप चांगल्या प्रकारे उतारा होईल। तरी आपलं व्हिडिओ माझे दगडाना ज्या गोष्टी आहेत यायचे जसं आपण व्यवस्थित नियोजन प्रमाणे जर कामे करत त्यानं बेनिफिट ते तुमले व्हिडिओ मा दाखसच। आपण ज्या ज्या कामे करतस त्या प्रत्येक कामे आपण व्हिडिओ मार्फत आपलं सगळं परिवारला दाखवण्याचा प्रयत्न करतस। तरी आपण खूप काही पैसा वाचवण्याचा प्रयत्न करेलेत कारण महागाई जेवढी चेटी जायले त्यामुळे जेवढं होई शक्य तेवढं आपण घरना घर कामे ॲडजस्ट जर करले तर तो त्यांना बेनिफिट आपले पुढे कुठेतरी काम मायस। तरी आपले सहकार्य पण दोन शब्द सांगण्यात साहेब दका शेतकरी राजाना असाच लहान बाळसारखा पिके जगाडाना प्रयत्न आते सुरू झालेत आणि प्रत्येकने पेरणी लागवड चाली राहिनी। तरी आपला दोनच शब्द आपल्या सरकारला सांगण्यात आमले टाइम खते युरिया जे बी खते होतील ते आमले टाइम द्या आणि खतेसना भाव थोडासा कमी कर द्या।